नमस्कार. आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी खूपच विचित्र आहे. ही गोष्ट आहे तलवारींची, मसाल्यांची आणि नशिबाच्या अशा एका खेळाची, जिथे एकाच घटनेमुळे एकाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि दुसऱ्याला चक्क राज्य मिळतं. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? चला तर मग याच रहस्याचा उलगडा करूया. कधी विचार केलाय की एक साधी शिंक, फक्त एक शिंक कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते आणि त्याच वेळी दुसऱ्याला राजा बनू शकते? ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण खरंच हाच तो विरोधाभास आहे ज्याभोवती आपली आजची कथा फिरतीये. तर कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. नाव आहे एक दुर्दैवी अपघात. चला तर मग सुरुवात करूया एका तलवार हुंगणाऱ्याच्या अनोख्या कथेपासून आणि पाहूया कसा घडला तो विचित्र अपघात. कल्पना करून बघा, कोसलच्या राजाकडे एक ब्राह्मण कामाला होता आणि त्याचं काम काय होतं माहितीये? तलवारींचा वास घेणं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तो फक्त वास घेऊन ठरवायचा की तलवार शुभ आहे की अशुभ. पण गंमत म्हणजे या इतक्या विचित्र कामात सुद्धा भ्रष्टाचार होता. म्हणजे बघा, जो लोहार त्याला लाच देईल फक्त त्याचीच तलवार शुभ म्हणून पास व्हायची. आता साहजिकच या सगळ्या भ्रष्टाचाराला एक प्रामाणिक लोहार कंटाळला होता. त्याने एक जबरदस्त शक्कल लढवली. त्याने एक उत्तम धारदार तलवार बनवली आणि तिच्या म्यानात अगदी त्या धारदार पात्याजवळ बारीक वाटलेली मिरीची पूड लपून ठेवली. आणि मग तो दिवस उजाडला. भर दरबारात राजासमोर त्या ब्राह्मणाने ती तलवार हुंगण्यासाठी आपल्या नाकाजवळ आणली आणि झालं. आतली मिरीची पूड सरळ त्याच्या नाकात गेली आणि आचू! इतकी प्रचंड शिंक आली की तोल जाऊन त्याच तलवारीच्या धारेवर त्याचं नाक कापलं गेलं. विचार करा, केवढं मोठं दुर्दैव. ही झाली नशिबाची एक बाजू. जेव्हा ही विचित्र घटना भगवान बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी एक खूपच आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अरे, हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. याच्या पूर्वीच्या जन्मातही त्याच्या नशिबाने असाच खेळ मांडला होता. आणि इथूनच आपली ही साधी वाटणारी कथा एका खूप खोल रहस्याकडे वळते. तर आता आपण जातोय कथेच्या दुसऱ्या भागात. भूतकाळातील एक कथा. चला आता थेट एका जातक कथेत जाऊया आणि या विचित्र दैवयोगाचा खरा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. आता जातक कथा म्हणजे नेमकं काय? तर बघा, बौद्ध परंपरेनुसार या भगवान बुद्धांच्याच पूर्वजन्माच्या कथा आहेत आणि प्रत्येक कथेमधून आपल्याला एक महत्त्वाचा नैतिक धडा मिळतो. सोपा आहे. तर ही गोष्ट आहे बनारसची, राजा ब्रह्मदत्ताच्या राज्याची. आणि गंमत म्हणजे इथेही आपल्याला एक नाक कापलेला ब्राह्मण दिसतो जो बनावट नाकाचा वापर करायचा. आता ह्या राज्यात राजाची एकुलती एक मुलगी आणि त्याचा भाचा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. पण राजाला राजकारण जास्त महत्त्वाचं वाटलं आणि आपला प्रभाव वाढवण्यासाठी त्याने त्या दोघांची लग्न दुसऱ्या देशातल्या राजघराण्यात ठरवून टाकली. म्हणजे प्रेमात एक मोठा अडथळा आला होता. आणि इथून सुरू होतो कथेचा तिसरा भाग. एका राज्यासाठी एक योजना. साहजिकच राजाच्या या निर्णयामुळे ते प्रेमी जोडपं मोठ्या संकटात सापडलं. पण त्यांनी हार मानली नाही. उलट त्यांनी एक खूपच धाडसी आणि जबरदस्त हुशारीची योजना तयार केली. आणि योजना काय होती तर ऐका. एका चतुर स्त्रीने सगळी सूत्र हातात घेतली. स्टेप नंबर 1, तिने सगळीकडे अफवा पसरवली की राजकन्येला भूताने पछाडले. स्टेप नंबर 2, या भूताला काढण्यासाठी स्मशानात एक विधी करावा लागेल असं राजाला पटवून दिलं. स्टेप नंबर 3, राजकुमार स्मशानातल्या त्या विधीच्या पलंगाखाली प्रेत बनून लपणार होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेप नंबर 4, योग्य वेळी तो मिरी हुंगून जोरात शिंकणार होता, जेणेकरून सगळे सैनिक घाबरून पळून जातील आणि या दोघांना पळून जायला संधी मिळेल. ही योजना यशस्वी व्हावी म्हणून त्या चतुर स्त्रीने सैनिकांच्या मनात आधीच भीती भरली. तिने त्यांना काय सांगितलं माहितीये? ऐका, त्या पलंगाखालचं प्रेत शिंकेल आणि शिंकल्यावर जो कोणी त्याला पहिला दिसेल त्याला ते पकडेल. म्हणजे बघा, अंधश्रद्धेचा किती हुशारीने वापर केला गेला होता. आता येतोय कथेचा चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग. एक शिंक, दोन नशिबे. आता तो क्षण येणार होता. तो विरोधाभासाचा क्षण, जिथे एका शिंकेमुळे दोन आयुष्य कायमची बदलणार होती. आणि झालंही तसंच. योजना अगदी तंतोतंत यशस्वी झाली. राजकुमाराने मिरी हुंगली, जोरात शिंकला आणि घाबरलेले सैनिक शस्त्र टाकून तिथून पसार झाले. प्रेमी जोडपं एकत्र आलं आणि शेवटी राजालाही त्यांच्या प्रेमापुढे झुकावं लागलं. त्यांनी फक्त त्यांच्या लग्नालाच मान्यता दिली नाही, तर आपल्या भाच्याला बनारसचा पुढचा राजा म्हणून घोषित केलं. विचार करा, एका शिंकाने प्रेमही मिळवून दिलं आणि राज्यसुद्धा. आणि आता दोन्ही कथा एकत्र येतात. काही दिवसांनी तोच पूर्वीच्या गोष्टीतला नाक कापलेला ब्राह्मण या नवीन राजाच्या दरबारात आला.
पण झालं असं की कडक उन्हामुळे त्याच्या नाकाचं जे मेणाचं टोक होतं ना ते वितळलं आणि भर दरबारात खाली पडलं. बिचाऱ्याचा खूप मोठा अपमान झाला. आणि इथेच आपल्याला दिसतो नशिबाचा तो अजब खेळ. बघा, क्रिया एकच, शिंकणे, पण परिणाम किती वेगळे. एका ब्राह्मणासाठी शिंक म्हणजे नाक गमावणं आणि अपमान, तर दुसऱ्या राजकुमारासाठी तीच शिंक म्हणजे राज्य मिळवणं आणि सन्मान. नाही का अविश्वसनीय? त्यावेळी त्या नवीन राजाने त्या अपमानित ब्राह्मणाला जवळ बोलावलं आणि तो म्हणाला, दुःख करू नकोस, हा तर नशिबाचा विरोधाभास आहे. बघ, शिंकणं हे काहींसाठी चांगलं ठरतं तर काहींसाठी वाईट. ज्या शिंकेमुळे तुझं नाक गेलं त्याच प्रकारच्या एका शिंकेमुळे मला हे राज्य मिळालं आहे. तर आता कथेच्या शेवटच्या भागाकडे वळूया, भाग्याचा विरोधाभास. मग ह्या गोष्टीतून आपल्याला खरा धडा काय मिळतो? ही गोष्ट फक्त एका शिंकेबद्दल नाहीये, तर ती आपल्याला भाग्याचं, नशिबाचं जे विचित्र स्वरूप आहे त्याबद्दल खूप काही शिकून जाते. या संपूर्ण कथेचं सार खरं तर या एका वाक्यात आहे. जे माझ्यासाठी कल्याणकारी आहे तेच दुसऱ्यासाठी दुःखदायक ठरू शकतं. याचा साधा सरळ अर्थ असा की जगात कोणतीही घटना स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. तिचा परिणाम काय होईल हे पूर्णपणे आपली परिस्थिती आणि आपला पाहण्याचा दृष्टिकोन यावर अवलंबून असतं. आणि मग येतो कथेचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट. भगवान बुद्ध सांगतात की त्या पूर्वजन्मात ज्या राजकुमाराने एका शिंकेच्या मदतीने आपलं नशीब घडवलं होतं, तो राजकुमार दुसरा तिसरा कोणी नसून ते स्वतःच होते. तर ही कथा आपल्याला हेच शिकवते की नशिबाचे खेळ खूपच अजब असतात. ते कधीच सरळ रेषेत चालत नाहीत. म्हणून जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. कधी आयुष्यात असं झालंय का की सुरुवातीला एखादी अत्यंत दुर्दैवी वाटणारी घटना पुढे जाऊन एक मोठा आशीर्वाद ठरली? यावर नक्कीच विचार करा. भेटूया पुढच्या अशाच एका कथेत.